Praise the Lord and very good evening. प्रभूच्या नावाला स्तुती असो. It's a very cool breeze, very thanda, cool, pleasant weather it is there. आणि खूप छान थंडगार अशी हवा सुटलेली आहे. I hope you will enjoy this evening, definitely. आणि माझी आशा आहे की नक्कीच तुम्ही हा सायंकाळच्या थंडगार वातावरणाचा नक्कीच तुम्ही आनंद घेत असाल. And we are so glad, we are so happy to be in this place or village called Male. आणि आम्हाला खूप आनंद होत आहे या माले या ठिकाणी ह्या गावामध्ये येऊन. It is so nice. आणि खूप सुंदर असं हे गाव आम्हाला दिसत आहे. छान वातावरण आहे. You all have come together to celebrate the birthday of our Lord Jesus Christ. आणि तुम्ही सर्वजण प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेले आहात. Dear people of God, माझ्या प्रियानो, all over the world, if you see in abroad countries, many, especially the Christian countries, they have been celebrating throughout the December. You can see from the first or from November, you can see people start preparing, decorating their houses, and even on the roads you can see the decorated vehicles. They will go on the way on the roads. आणि संपूर्ण जगामध्ये जर आम्ही पाहिलं तर ख्रिस्त जन्मोत्सव जो आहे तो खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परदेशामध्ये वेगवेगळे जे विशेष करून जे ख्रिस्ती देश आहेत तिथे जर आम्ही पाहिलं तर जवळपास महिनाभर किंबहुना नोव्हेंबरच्या महिन्यामध्येच त्यांची सुरुवात होते रस्ते सजवायला. ठिकठिकाणी त्यांचे जे फेऱ्या आहेत, सुवार्थ गायनाची गोष्टी असतील तर त्या गोष्टींनी संपूर्ण रस्ते गजबजलेले आम्हाला दिसून येतील. And you can see that, many those who believe in Christ Jesus, they start preparing for the celebration, Christmas. आणि तुम्ही पाहू शकता की जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत ते ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपली पूर्वतयारीला लागलेले असतात. All people are cleaning their houses, whitewash, decoration. You can see beautiful lights they have put today. आणि आपल्या इथं सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपली तयारी करत असतो. आपल्या घराची रंगरंगोटी करायला लागतो, स्वच्छता करायला लागतो. किंवा आम्ही इथेही पाहू शकतो की सुंदर लाइटिंग केलेलं दिसतं आपल्याला. Buying new clothes, preparing sweets and distributing. आणि नवीन कपडे आम्ही घेतो, छान छान गोडधोड पदार्थ करतो, लोकांना ते पदार्थ आनंदामध्ये वाटतो. And if you have gone to the main places of cities, then you could have seen on 25th there is a big gathering, a celebration, a Christmas celebration. आणि जर मोठमोठ्या शहरांमध्ये जर आम्ही गेलो तर आपल्याला दिसून येईल की चर्चेस मध्ये खूप गर्दी असते आणि मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या धामधुमीमध्ये हा सण साजरा केला जातो. So throughout the December people celebrate the birthday of our Lord Jesus Christ. आणि संपूर्ण डिसेंबर या महिन्यामध्ये ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. So we are here to celebrate with you in Male to the birthday of our Lord Jesus Christ. आज आम्ही मिरजेवरून माले या ठिकाणी आलेलो आहे तुमच्या बरोबर ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी. With the house of God. House of God is the place where God's presence is there. आणि इथं खूप सुंदर नाव आहे तुमच्या चर्चचं, हाऊस ऑफ गॉड. आणि हाऊस ऑफ गॉड याचा अर्थ की जिथं देवाचे लोक एकत्रित येतात. जसं वचन आम्हाला सांगतं की जिथं दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने एकत्रित आहेत तिथं त्याची उपस्थिती आहे, म्हणजेच ते त्याचं घर आहे. So wherever you see people have decorated their house and celebrating Christmas, and you might see some places like these speaker boxes they have put, and they have a party, evening parties. आणि मग जिथं ख्रिसमस साजरा केला जातो तिथं घराचं रंगरंगोटी केलेलं असेल, घराची साज सजावट केलेली आपल्याला दिसेल, अशा प्रकारचे स्पीकर लावलेले असतील आणि छान पार्टी चालू असेल. But we are here to tell you today what is the real true Christmas is. आपण आज आम्ही इथं खरा ख्रिसमस, खरा नाताळ म्हणजे काय ते सांगावयास तुम्हाला इथं आलेले आहोत. We are so happy and excited to be with you. आणि आम्ही खूप आनंदित आहोत तुमच्या बरोबर इथं येऊन. On 25th we too had a wonderful dances like children today. They danced wonderfully, beautifully. We should really clap once again for children and appreciate them as they dance. आणि आम्ही सुद्धा 25 तारखेला खूप सुंदर रीतीने आमच्या मंडळीमध्ये क्रिसमस साजरा केलेला आहे. जसं इथं देखील आज लेकरांनी खूप छान डान्स केलेला आहे. पुन्हा एकदा जरा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत त्यांचं कौतुक केलं पाहिजे. Actually we had gone to Kolhapur, but my daughter said I will dance.
And I'm so happy to see her once again. वास्तविक आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि तिथून खरं तर थकून आम्ही आलोय, तरी आमची मुलगी म्हणाली की मलाही डान्स करायचा आहे. आम्हाला आनंद वाटतो ज्यावेळेस लेकरं अशा प्रकारे उत्साहित असतात प्रभू. We never stop for to enjoy in the Lord. आणि आम्ही दोघंही प्रभूमध्ये आनंद करण्यास आम्ही कधीही तिला थांबवत नाही. So let us go into the word of the Lord as we have come together to celebrate the birthday of our Lord Jesus Christ. आणि पटकन आपण वचनामध्ये जाऊया, जसं आपण ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. Dear people of God, when you see Christmas, when you see the decoration, when you see people dressed well and they are like going to churches, you think everything is beautiful and fine and joyous moment. आणि माझ्या प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही घर सजवलेलं बघता, लोकांनी नवीन कपडे घातलेले बघतात, ज्यावेळेस ते लोक गोडधोड पदार्थ करतेले बघता, किंवा ज्यावेळेस ते चर्चला जाताना तुम्ही पाहता, त्यावेळेस तुम्हाला वाटतं की खरंच सगळं काही खूप सुंदर आहे, सर्व काही आनंदित आहे. And today also you are also maybe happy today. आणि कदाचित आजही तुम्ही सुद्धा खूप आनंदित आहात, कारण खूप छान सजावट झालेली आहे, छान छान कपडे घालून आनंदामध्ये तुम्ही सर्वजण इथे आलेले The आहात. family has prepared a Christmas celebration so that we all could come together and celebrate the birthday of our Lord Jesus आणि Christ. या परिवारानं ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्याचं ठरवलेलं आहे, आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित येऊन आम्ही तो आनंद साजरा करत आहोत. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, let us think little bit outside of our life. आणि थोडंसं आपल्या जीवनाच्या बाहेर जाऊन थोडंसं विचार करूयात. But today, if you think today, as we are celebrating, we are enjoying the celebrating the birthday of our Lord Jesus Christ. आणि जसं आज आपण विचार करतोय की आपण आनंद करत आहे, आणि या आनंदानं आम्ही ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करत आहोत. But outside, if you think out of our celebration, if you look in the people's life, they are under depression and they have no hope in their life. आणि जर आम्ही आमच्या आनंदाच्या बाहेर जाऊन थोडंसं आमच्या आजूबाजूला पाहिलं, तर अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसेल की अनेक लोक नैराश्यामध्ये आहेत, त्यांच्या जीवनाला आशा नाहीये. Dear people of God, माझ्या प्रियानो, there was a time, एक वेळ होती, I myself, मी स्वतः, for me Christmas I was so getting excited in the Christmas days, because in a year I used to get 2 dresses for Christmas, 25th December and first New Year. आणि माझा स्वतःचा सुद्धा ज्यावेळेस क्रिसमस असायचा, मी खूप उत्साहित असायचो, कारण क्रिसमस म्हटलं की नवीन कपडे मला मिळायचे. वर्षातून 2 वेळा आम्हाला कपडे नवीन मिळायचे, ते म्हणजे क्रिसमसच्या दिवशी आणि नवीन वर्षा दिवशी, म्हणजे 1 जानेवारीसाठी. We are so busy in preparing for church, going to church in the night, late night. We are preparing whole week, busy in preparing the sweets and everything, decorating in the house. आणि आम्ही इतकं व्यस्त असायचो ह्या काळामध्ये की पूर्ण आठवडाभर घराची सजावट चाललेली असायची. घरामध्ये वेगवेगळे मिष्टान्न तयार करण्यासाठी आम्ही व्यस्त असायचो, आणि रात्रभर अगदी थांबून उद्या चर्चला जायचंय, सकाळी लवकर जायचंय, कपड्यांची तयारी करायची आहे, या सगळ्यामध्ये मी व्यस्त असायचो. We are so excited with all these activities. आणि या सर्व गोष्टींमध्ये आम्ही खूप उत्साहित असायचो. But this Christmas, how was it? You know that? पण हा ख्रिसमस कसा होता तुम्हाला माहिती? There were 2 friends were there, ladies, 2 friends were there. आणि 1-2 मैत्रिणी होत्या. So one lady, she said to her friend, let us go to Sayaji Hotel for a celebration. आणि मग एका मैत्रिणीने म्हटली की चला आज आपण दोघी मिळून सयाजी हॉटेलला आपण जाऊया आणि उत्सव आपण साजरा करूया, आनंद साजरा करूया. There is a buffet system, a lot of varieties are there, food of Sayaji. Then you can see the lot of variety food is there. So they both are gone there to celebrate the birthday of one of us friends, one of our ladies' son's birthday. आणि मग त्या दोघींनी तिथं ठरवलं की सयाजी हॉटेलला जायचं, कारण आपल्या जवळपासचं ते सर्वात मोठं हॉटेल आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ तिथं असतात. बुफे सिस्टम असे, तुम्हाला जे पाहिजे जेवढं पाहिजे तुम्ही खाऊ शकता. दोघींनी ठरवलं की चला आज सयाजी हॉटेलला जायचं. कारण काय होतं तर कारण एका मैत्रिणीच्या मुलाचा वाढदिवस होता. So both of them, they went from all the way to Malay to Sayaji Hotel to enjoy their birthday celebration of one of the ladies' son. आणि मग त्या दोघीही मालेपासून अगदी सयाजी हॉटेलला कोल्हापूरला त्या गेल्या. आणि का
तर मुलाचा वाढदिवस आहे, all जाऊन साजरा करायचंय. dressed well, decorated well, and everything like prepared, and they're gone there to have their meal. छान छान उंची वस्त्र त्यांनी घातलेले आहेत, छान मेकअप केलेला आहे आणि जाऊन ते सयाजीमध्ये जेवण करत आहे. So they're enjoying the food, they're having fun together. आणि ते अन्नाचा त्या मिष्टानांचा आनंद घेत आहेत, एकत्रित मिळून आनंद साजरा करत आहेत. So while they were eating, both of them, one of the lady, another friend, happened to go to Sayaji Hotel. आणि मग ज्यावेळेस त्या दोघी एकत्रित बसून ते आनंद साजरा करत आहेत, त्यामध्ये त्या मग्न आहेत अगदी, त्यावेळेस दुसरी एक मालेमधली आणखीन एक स्त्री जी आहे त्यांची मैत्रीण ती तिथं सयाजीमध्ये आहे. Oh, she said, oh, these ladies, they have come, both of them, they have come to Sayaji to celebrate. So they went and said, what is the good news today that you both have come to Sayaji to have the meal together? आणि मग त्या स्त्रीला खूप आनंद वाटला, आश्चर्य वाटलं, अरे ह्या दोघी आणि सयाजीमध्ये आलेल्या आहेत. तिने जाऊन त्या दोघींना विचारलं, अरे काय मस्त आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही आज दोघी इथं सयाजीमध्ये जेवण करण्यासाठी. So one of the lady very proudly, very happily said, today we are celebrating my son's birthday. So we have come here to celebrate the birthday party. आणि मग एका मैत्रिणीने खूप आनंदाने सांगितलं, अभिमानाने सांगितलं, अरे तुला माहितीये का माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही इथं दोघी पण सयाजी हॉटेलला आलेलो आहोत. Oh, she was very happy and she asked a question, where is your son? आणि मग तिलाही आनंद झाला, अरे वा वाढदिवस साजरा करायला इथं आलेला आहे, मग मुलगा कुठे आहे? Then the lady said, oh, my son is at home, we have come here to celebrate. आणि मग त्या स्त्रीने उत्तर दिलं, अरे माझा मुलगा ना तो घरात आहे आणि आम्ही इथं आनंद साजरा करायला आलेलो. You get the point? समजलं तुम्हाला? Both ladies have gone to celebrate the son's birthday, but son is not with them. Son is at home somewhere else. आणि दोन स्त्रिया, दोन मैत्रिणी मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सयाजी हॉटेलला गेलेल्या आहेत, पण मुलगा बरोबर नाहीये. मुलगा कुठे आहे? मुलगा घरात आहे. So we were also celebrating Christmas something like this only. आणि आपण सुद्धा अशाच प्रकारे ख्रिसमस साजरा करतो. We were celebrating. आम्ही असा साजरा We करतो. were decorating ourselves, our house, things, cleaning the house, putting new dress, everything. Just we are busy in our own things. आणि अशा प्रकारे आम्ही तो साजरा करत होतो. आम्ही व्यस्त असायचो घराला सजावट करण्यासाठी, नवीन कपडे घालण्यासाठी, स्वतःच्या गोष्टींमध्ये, स्वतःच्या कामामध्ये व्यस्त आणि व्यस्त. But in that celebration, there was no Jesus at all. आणि त्या उत्सवामध्ये येशू ख्रिस्त मात्र नसायचा. So many people today we are celebrating the birthday of our Lord Jesus Christ, but whole world many people are living a hopeless life. आणि मग अशाच प्रकारे आज आपण ख्रिस्ताचा जन्मोत्सव आनंदाने साजरा करत आहोत, पण आजही पुष्कळशे लोक एक आशाहीन जीवन जगत आहेत. If you read in the Romans chapter, in the Bible it says in Romans chapter 8 verse 20 to 23, if you read, there it says the whole creature is waiting to be delivered from the bondage of corruption. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय verses 20 to 23. आणि 22 ते 23 वचन जर आम्ही वाचलं तर वचन आम्हाला असं सांगतं, 20 ते 23, कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपकुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यापासून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांचे गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहत आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहोत. So what the scripture says here? आणि तो वचन काय सांगतो? The whole creation is waiting to be delivered from the bondage of corruption. आणि संपूर्ण सृष्टी जी आहे ती वाट पाहत आहे. कशाची वाट पाहत आहे? तर त्या दासत्वापासून मुक्तता मिळण्याची ती वाट पाहत आहे. A living thing, the life in the things that has got life, the living thing also is waiting to be delivered from the slavery of death.
आणि मग जी सजीव सृष्टी आहे, सजीव सृष्टी याचाच अर्थ की ज्याच्यामध्ये जीव आहे, ती सर्व सजीव सृष्टी कशाची वाट पाहत आहे, तर जी मरण आणि ह्याच्या फेऱ्यामधून मुक्त होण्यासाठी तीही वाट पाहत आहे. Means many, though we were I was born in a Christian family, I was under living a bondage of corruption. आणि जरी मी एका ख्रिस्ती परिवारामध्ये जन्माला आलो तरी मी सुद्धा त्या दासत्वामध्ये, त्या बंधनांमध्ये मी जीवन जगत होतो. Today we are celebrating birthday of our Lord Jesus Christ. We are dancing, we are singing, we are worshiping, we are decorating our house. आणि आज आपण ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करत आहे, आपण आनंद साजरा करत आहे, नृत्य करत आहोत, घराची साज सजावट करत आहोत. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, many people in this world, or maybe possibilities there, we have dressed well, we have come in the presence of the Lord to celebrate the birthday of our Lord Jesus Christ, but still inside our heart we know we are under the bondage of slavery. आणि आज पुष्कळशे लोक किंबहुना आपणामध्ये देखील काही लोक असतील की जे खूप चांगला पेहरावा करून आज आम्ही आलेलो असेल, छान बाहेरून आम्ही एक मुखवटा लावून आलो असेल, पण कुठंतरी आत अंतःकरणामध्ये आपण अजून बंधनामध्ये आहे, आपण अजून निराशेमध्ये आहे. We are coming for prayer, we are coming for worship, we are coming every Sunday after Sunday, but still we know in our land that we are under the bondage of slavery. आम्ही प्रार्थनेला येतो, आम्ही आराधनेला येतो, दर रविवारी आम्ही येतो, पण तरी सुद्धा कुठेतरी आमच्या अंतःकरणाच्या त्या कोपऱ्यामध्ये आम्ही अजूनही बंधनामध्ये आहोत, अजूनही निराशेमध्ये आहोत. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, if you read in the book of Genesis, जर आम्ही उत्पत्तीचं पुस्तक वाचलं, when God created this universe, whole universe, ज्यावेळेस संपूर्ण सृष्टीची देवाने निर्मिती केली, sun, moon, stars, trees, birds, everything God created. मग त्याला सूर्य निर्माण केला, चंद्र निर्माण केले, तारे निर्माण केले, झाडं निर्माण केली, पक्षी निर्माण केले, सर्व काही त्याला निर्माण केलं. When he created everything, he said he saw and it was beautiful. आणि ज्यावेळेस त्याने हे सर्व काही निर्माण केलं, त्याने पाहिलं आणि तो म्हणाला हे खूप सुंदर आहे. It is good. God saw and said it is good. आणि देवाने ते पाहिलं आणि देव म्हणाला की हे खूप छान आहे. When God created, everything was good and beautiful. ज्यावेळेस देवानं सर्व काही सुंदर आणि छान निर्माण केलेलं होतं. But dear people of पण God, माझ्या प्रियानो, when man decided to disobey God, ज्यावेळेस माणसानं देवाच्या विरुद्ध अवज्ञा केली, देवाच्या विरुद्ध पाप केलं, sin entered into the mankind. आणि मनुष्य मात्रामध्ये ते पाप त्याच्यामध्ये आलेलं आहे. Sin brought the destruction. आणि जे पाप आहे ते पाप आपल्या जीवनामध्ये नाश घेऊन आलेला आहे. And destruction leads to eternal death. आणि मग जो नाश आहे तो आम्हाला ते सार्वकालिक मरणामध्ये घेऊन जातं. Everything God created was good. आणि देवाने जे काही निर्माण केलेलं होतं ते छान होतं. But sin has brought the destruction and it leads to death. आणि मग पण पापामुळं नाश आला आणि नाशामुळं सार्वकालिकतेचं मरण आलेलं आहे. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, Romans, if you read chapter 5 verse 12, पण रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 12वे वचन जर मी वाचलं, therefore as by one man sin entered into the world and death by sin, and so death passed upon all men, for all have sinned. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. Because one man sinned, कारण एका माणसानं पाप केलं, sin entered into the world. आणि ते पाप सर्व जगामध्ये ते आत शिरलेलं आहे, ते पसरलेलं आहे. And that's why we all today are sinners. आणि म्हणून आज आम्ही सर्वजण पापी आहोत. And the wages of sin is death. आणि पापाचं वेतन हे मरण आहे. But in 1 Corinthians chapter 15 verse says, पण पहिले कोरिंथीचा 15वा अध्याय म्हणत आहे, by one man came death. आणि एका मनुष्यामुळं पाप आलं, But also the one man resurrection of the death. पण एकाच मनुष्यामुळं
पुनरुत्थान आणि सार्वकालिकता आली आहे. For as in Adam all died, आणि जसं आदामामध्ये सर्वजण मरतात, even so in Christ Jesus आणि तरी ख्रिस्तामध्ये all be made alive. आणि आम्ही सर्वजण जिवंत होतो. So because of one man, एका मनुष्यामुळं sin has entered into the world. आणि पाप सर्व जगामध्ये आलेला आहे. So we all are sinners now. आणि म्हणून आज आम्ही सर्वजण पापी आहोत. One man through Adam, the one man sinned and the death has come upon us. आणि मग एका मनुष्याने आदामाने पाप केलं आणि ते पाप ते मरण आमच्यावरती आलं. But even so, in Christ shall all be made alive. आणि तरी सुद्धा ख्रिस्तामध्ये आम्ही सर्वजण जिवंत आहोत. In Gospel of John, योहान कृष्णवर्तमान chapter 3, verse 3 and 5 says, आणि तिसरा अध्याय याचा 3रं वचन when आणि 5वं वचन when senior man called Nicodemus came to Jesus, आणि एक जो वयस्क मनुष्य आहे निकोदेमस तो येशूकडे आलेला आहे. and Jesus said, you need to be born again. आणि येशू त्याला म्हणत आहे की तुझा पुन्हा जन्म झाला पाहिजे. He said, how it is possible? आणि तो विचारते की ते कसे शक्य आहे. Oh, old man, is it possible for him to go back again in mother's womb and take a rebirth? आणि मग तो येशूलाच म्हणत आहे की एका वयस्क झालेल्या एका वृद्ध झालेल्या व्यक्तीला हे शक्य आहे का पुन्हा आपल्या मातेच्या उदरामध्ये जाऊन पुन्हा जन्म घेणं हे शक्य आहे का. But Jesus said, पण येशूने त्याला until उत्तर दिले unless this man is born of the Spirit and the water, he cannot enter into the God's kingdom. येशूने त्याला उत्तर दिले जोपर्यंत मनुष्य आत्म्यानं आणि पाण्यानं पुन्हा जन्मत नाही तोपर्यंत तो स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Because of one man, एका मनुष्यामुळं the sin has entered into the world. आणि पाप हे संपूर्ण जगामध्ये आलेलं आहे. And we all are sinners. आणि आपण सर्वजण पापी आहोत. Sin, the wages of sin is death. पापाचं वेतन हे मरण आहे. Because of one man, the sin has come. आणि एका मनुष्यामुळे पाप आलेला आहे. Sin has brought the destruction. आणि पापामुळे नाश आलेला आहे. And destruction leads to eternal death. आणि मग तेच नाश आम्हाला सार्वकालिकतेच्या मरणाकडे घेऊन जातो. But God doesn't want you and me to be destroyed because of the sin. आणि पण देवाची ही इच्छा नाहीये की पापामुळे तुम्ही आणि माझा नाश व्हावा. ही देवाची इच्छा नाहीये. That's why Jesus told to Nicodemus, though you are a religious man, you are grown up, but you need to be born again. आणि म्हणूनच येशू निकोदेमसला म्हणत आहे की जरी तू धार्मिक व्यक्ती आहेस, जरी तू वृद्ध आहेस, तरी सुद्धा तुझा दुसऱ्यांदा जन्म झाला पाहिजे. Because we all are sinners. कारण आपण सर्वजण पापी आहोत. Because of one man, the sin has entered into our life. एका मनुष्याच्या पापामुळे सर्वांच्या वरती पाप आलेला आहे. Sinful life cannot inherit the kingdom of God. आणि ते पापी जीवनाला कधी सार्वकालिकतेचं राज्य स्वर्गाचं राज्य मिळू शकत नाही. Nobody likes to go to hell. आणि कोणाचीच इच्छा नसते की नरकामध्ये जावं. Is there anybody wants to say that they can say that I want to go to hell? आणि इथं कोणी आहे का असं की जे म्हणतात की नाही मला काय गरज नाही स्वर्गाची, मी जातो नरकामध्ये, मी नरकामध्ये खुश राहील. No, we all want to go to heaven. आपल्या सर्वांना स्वर्गात जायची इच्छा आहे. But sinful man cannot inherit the kingdom of God. पण पापी मनुष्य पापी जीवन घेऊन आम्ही स्वर्गाच्या राज्याचं वतन मिळवू शकणार नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, in 1 Corinthians 15 says, our flesh and blood cannot inherit the kingdom of God. It cannot enter in godly kingdom. आणि मग पहिले करिंथीच्या 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की आपलं शरीर आणि जे रक्त मांसानं बनलेलं जे शरीर आहे ते स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. So because we all are under the bondage of corruption, आणि कारण आम्ही सर्वजण त्या नाशाच्या त्या दासत्वामध्ये आहोत. so corrupted body cannot inherit the kingdom of आणि God. मग ते पापमय शरीर कधी स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. So corruptible life need to be transformed. They need to be become uncorruptible. Then only we can inherit the आणि जे kingdom of God. अपवित्र शरीर आहे, अपवित्र जीवन आहे, त्याला बदललं पाहिजे, त्याचं परिवर्तन झालं पाहिजे, अपवित्रापासून तो पवित्र झाला पाहिजे आणि तेव्हाच आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकतो. But we cannot make ourselves own self. We cannot save ourselves. We cannot make ourselves clean and holy. पण आम्ही स्वतःला शुद्ध करू शकत नाही. आम्ही स्वतःला पवित्र करू शकत नाही. That's why God so loved you and me. आणि म्हणूनच देवानं तुमच्यावर आणि माझ्यावर एवढं प्रेम केलं. You know, Gospel of John chapter 3 verse 16 says, God
so loved you and me. आणि योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय 16 वचन आम्हाला सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली, म्हणजे तुमच्यावर आणि माझ्यावर त्याने एवढी प्रीती केली. God so loved the people of Male so much आणि देवाने या माले या गावातल्या लोकांच्यावर इतकं प्रेम केलं that he sent his only begotten son, आणि त्यानं आपला एकुलता एक पुत्र पाठवला, that whosoever believeth in Christ Jesus, आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो he shall not perish. आणि त्याचा नाश होऊ नये. Dear people of God, आणि माझ्या प्रियानो, to set us free from the bondage of corruption, आणि त्या दासत्वाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी somebody was needed to pay the penalty for that. आणि मग कोणाला तरी त्याची किंमत मोजण्याची गरज होती. Because if you read in Hebrews chapter 9 verse 22, it says, without shedding of the blood, there is no remission of our sin. आणि जर इब्रिकरास पत्र याचा 9वा अध्याय 22व्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर रक्त सांडल्या वाचून पापक्षमा होतच नाही असं वचन आम्हाला तिथं सांगतं. Without shedding of blood is no remission. There is no forgiveness. आणि रक्त ओतल्या वाचून पापक्षमा नाही. That's why, dear people of God, आणि म्हणून माझ्या प्रियानो, 2024 years back, 2024 वर्षापूर्वी God loved you and me so much आणि देवानं तुमच्यावर आणि माझ्यावर इतकं प्रेम केलं that he sent his son Jesus on this earth. आणि त्यानं आपला एकुलता एक पुत्र येशू या पृथ्वीवरती पाठवला. What do we read here? आणि इथं आम्ही काय वाचलेलं आहे? कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. For unto us the child is born. आणि इथं जसं वचन तुम्ही लिहिलेलं आहे, कारण आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे, आम्हास पुत्र दिलेला आहे. For our sake, Jesus came into this world. आणि मग आपल्यासाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी येशू या जगामध्ये आलेला आहे. He did not come in this world. Jesus did not come in this world to create and form another religion. आणि येशू ख्रिस्त यासाठी ह्या जगामध्ये आलेले की आणखीन एक धर्म स्थापन करावं, आणखीन एक संप्रदाय स्थापन करावा, यासाठी येशू इथं नाही आलेला. But Jesus came to set us free from the bondage of corruption. पण येशू त्या दासत्वापासून तुम्हाला आणि मला मुक्त करण्यासाठी आलेला आहे. Only Jesus can set us free from this bondage of corruption. आणि फक्त येशूच ह्या दासत्वाच्या बंधनामधून तू आपल्याला मुक्त करू शकतो. The best God could give for you and me was, आणि देवचे उत्तमातलं उत्तम जे तुम्हाला आणि मला जे देऊ शकत होता ते म्हणजे, God so loved the world, देवाने जगावर एवढी प्रीती केली, he gave his only begotten son. त्याने आपला एकुलता एक पुत्र The दिला. costliest gift nobody can give us in this world. That costliest gift God gave for you and me. आणि ती अमूल्य भेट जी जगात तुम्हाला कोणीच देऊ शकणार नाही, ती भेट अमूल्य, ज्याची किंमत आम्ही करू शकणार नाही, ती अमूल्य भेट देवानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेली आहे. You know, many people give many gifts unto us for our birthdays. आणि पुष्कळशे लोक आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपहार देतात. People may give pen, people may give shirt, people may give coat, people may give shoes, whatever. People may give the worldly things, or maybe money also they can give you. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या प्रेमानुसार, त्यांच्या गोष्टीनुसार त्यांना वाटेल त्याचे, म्हणजे कोण शर्ट घेऊन देईल, कोण पेन देईल, कोण फुलं देईल, कोण केक आणेल, कोण शूज आणेल, सर्व जगी गोष्टी, कधी कोणी पैसाही देईल, तुम्हाला ते भेटवस्तू देतील. Some people might give, now we see that. Some people give according to their ability. They may give the good mobiles unto their son or to anybody. आणि मग त्यांच्या योग्यतेनुसार आपल्या लेकराला किंवा पालकाला सुद्धा मोबाईल घेऊन देतील, महागडे गिफ्ट आणून देतील. But worldly costly thing can perish. पण जे जगी किंमत मोजून घेतलेल्या वस्तू आहेत त्याचा नाश होऊ शकतो. But this gift will never perish. It lasts forever. पण हे जी भेट जी देवानं दिलेली आहे ती कधीच संपणार नाही, ती सार्वकालिकतेसाठी तुमच्या बरोबर राहणार आहे. For us the Savior is born. That is what Luke's Gospel chapter 2 verse 11 says. आणि मग लूका वर्तमानाचा 2रा अध्याय 11व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपणासाठी तारणारा जन्मलेला आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, let me tell you one story. मला एक गोष्ट सांगू द्या. You know that there is one family, one mother was there and she had 3 children. आणि एक परिवार होता आणि त्या आईला 3 लेकरं होती. 2 sons elder and the youngest one was a daughter. आणि 2 मोठी मुलं आणि एक
लहान मुलगी होती. So one day, then the children were grown up, and both the sons they were working in good companies. They were in a high post. आणि मग मुलं मोठी झालेली आहेत आणि दोन्ही मुलं जी आहेत विशेष करून ते चांगल्या नोकरीवरती आहेत, चांगल्या हुद्द्यावरती काम करत आहेत. So one day evening, their mother's birthday was there. आणि एक दिवस त्यांच्या आईचा वाढदिवस आहे. And then one evening, then as the son comes from his duty, as usual he comes and then he rings the bell. आणि मग जसं सायंकाळच्या वेळेस मुलगा नेहमीप्रमाणे कामावरून येतो तसा तो आला आणि त्यानं घराची बेल वाजवली. So eldest son comes, and as mother goes and opens the door, आणि मोठा मुलगा आलेला आहे आणि जसं आई जाऊन दार उघडते, she sees a big beautiful cake the eldest son has brought for her birthday. आणि मग तिनं पाहिलं की मोठ्या मुलाच्या हातामध्ये खूप मोठा सुंदर असा केक तिच्या वाढदिवसासाठी त्यानं तो घेऊन आलेला. Mothers, you are here. Just imagine your son has brought a big beautiful cake for your birthday, without forgetting how happy would be. आणि आई लोक तुम्ही इथं आहात, तुम्ही जरा जस्ट कल्पना करा की तुमचा मोठा मुलगा आहे, तुमचा वाढदिवस त्याच्या लक्षात आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याने सुंदर असा केक तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. So mother's heart was filled with joy. आणि मग आईचं हृदय जे आहे आनंदाने भरून गेलेला. My son has not forgotten my birthday. माझा मुलगा माझा वाढदिवस विसरलेला नाही. Such a beautiful big cake he has brought for my birthday. आणि किती सुंदर मोठा केक तो माझ्यासाठी घेऊन So आलेला. she just hugs him, and they come both of them come inside and sit on the sofa there. आणि मग तिने आनंदाने आपल्या मुलाला मिठी मारली. दोघं जण आनंदाने आतमध्ये आले, सोफ्यावरती तिथं बसलेले. So while they were talking, another second son came from outside, and he came in the door and said, "Happy birthday, mommy!" And he brought a gift box, beautiful big box. आणि मग ज्यावेळेस तोपर्यंत अजून बोलतच आहे तोपर्यंत दुसरा मुलगा येतो, त्याने दाराची बेल वाजवली आणि जोरात ओरडतो, आई तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्याकडे सुद्धा एक मोठं पाकिट आहे गिफ्ट म्हणून आईसाठी. And he says, "Like mommy, see, I brought a gift for your birthday today." आणि मग तो आईला म्हणतो की आई बघ मी तुझ्या वाढदिवसासाठी तुला भेट आणलेली आहे. Oh, so eldest son has brought a beautiful big cake for me. आणि मग ती आई खूप आनंदित होते, मोठ्या मुलांतर इतका मोठा केक माझ्यासाठी आणलेला. And the second son has also brought a big packet for me, gift packet. आणि मग छोट्या मुलाने सुद्धा माझ्यासाठी एक मोठं पाकिट गिफ्ट घेऊन आलेला आहे, भेट घेऊन आलेला आहे. So second son says, open it, see whether you like it or what it is. See what is there. मग तो 2 नंबरचा मुलगा म्हणतो की आई उघड लवकर, बघ तुला आवडते की नाही. She opens it, a beautiful sari it is. आणि मग तिनं ते उघडलं आणि खूप सुंदर अशी साडी त्यामध्ये. So there is a happy talk is going on in the front of main hall. आणि मग त्या घरातल्या बैठक रूम मध्ये तिथं खूप छान आनंदाचं वातावरण आहे. आई आनंदित आहे, मुलं आनंदित आहेत, एकमेकांशी बोलत आहेत. Mother is there, the elder son is there, second son is there. They are looking at the sari, they are looking at the cake. आणि मग आई आहे, दोन्ही मुलं आहेत, एक साडीकडे पाहत आहेत, केककडे बघत आहेत, आनंदित आहेत. While everything was going on, ज्यावेळेस हे सर्व काही होत आहे, the youngest sister, the daughter, was inside the room. आणि मग जी लहान मुलगी होती ती आतमध्ये होती, आतल्या खोलीमध्ये होती. She's been listening all the conversation what is going on in the hall. आणि मग हे जे काही बोलणं बाहेरच्या रूम मध्ये बैठक रूम मध्ये चाललेलं आहे ती ती आतून ऐकत आहे. She heard that my big brother has brought a big cake for my mother's birthday. आणि मग तिने ऐकलं की माझ्या मोठ्या भावाने माझ्या आईसाठी खूप मोठा छान सुंदर केक आणलेला आहे. Then another thing that she heard that my second brother has brought a beautiful sari for my mom's birthday. आणि मग दुसरी गोष्ट तिने पाहिली की माझ्या दुसऱ्या भावाने माझ्या आईसाठी खूप सुंदर साडी आणलेली आहे. But inside she's sitting and crying. पण आतमध्ये ती बसून रडत आहे. She said, "My eldest brother has brought a beautiful cake for my mommy's birthday." आणि ती म्हणत आहे की माझ्या भावानं, मोठ्या भावानं सुंदरसा केक माझ्या आईसाठी आणलेला आहे. And the second brother who has brought a beautiful sari for my mommy's birthday. आणि छोट्या भावानं मोठी सुंदर अशी साडी आईसाठी आणलेली आहे. And she's crying. ती रडत आहे. She said, "What gift I can give to my mom?" आणि मग ती विचार म्हणत आहे की मी माझ्या आईला काय भेट देऊ. So she comes crying from inside. आणि मग ती रडतच आतून बाहेर येते. She hugs mommy and she says on her lap. आणि मग ती आपल्या आईला मिठी On her मारते shoulder. आणि तिच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवून आईला म्हणते, "Mama, happy birthday to you." आई
तुझ्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. See, beautiful cake my dada has brought for you. दादानं खूप छान केक तुझ्यासाठी आणलेला. See, beautiful sari he has brought for your birthday. आणि छोट्या दादानं खूप सुंदर साडी तुझ्यासाठी आणलेली आहे. But I have nothing to give you as a gift. पण माझ्याकडे तुला गिफ्ट द्यायला, भेट द्यायला काहीच नाहीये. But my love, my life, I committed to you. And she hugs and kisses her. पण ती म्हणते की माझं प्रेम, माझं जीवन मी तुला देते. ती मिठी मारून आपल्या आईला मुके देते. Mother took her in her arms, both the arms, and hugs her. आणि मग आई तिला जवळ घेऊन तिला मिठी मारते. And she says, ती म्हणते, dear daughter, माझ्या लेकी, your elder brother, he is working and he has brought a beautiful cake for me. आणि तुझा मोठा भाऊ काम करतो आणि म्हणून त्यानं माझ्यासाठी सुंदर केक आणलेला आहे. Your another elder brother, he is also working. He has brought a beautiful sari for me. आणि मग दुसरा भाऊ जो आहे तोही काम करतो, त्यानं माझ्यासाठी सुंदर साडी आणलेली आहे. Out of their earning, they have brought the gifts. आणि मग त्यांच्या पैशामधून जे ते कमवतात त्या पैशामधून त्यांनी भेट वस्तू आणलेली आहे. Gift which you have given, the more precious than they gave. पण जी भेट तू मला दिलेली आहेस ती त्यांच्या भेट वस्तूपेक्षा सुद्धा कितीतरी अमूल्य अशी आहे. Because she gave her heart to her mother. कारण तिने आपलं अंतःकरण आपल्या आईला दिलेला. Dear people, Malay people, I want to tell you all today. आणि माझ्या प्रियानो जे मालेगावातले लोक आहेत मला तुम्हाला सांगू Today we all have come here to celebrate the birthday of our Lord Jesus Christ. आज येशूचा वाढदिवस आपण साजरा करण्यासाठी आम्ही इथे आलेले आहोत. Dear people of God, what gift you have brought for my Lord Jesus. आणि आज तुम्ही येशूसाठी काय भेटवस्तू घेऊन आलेले Whose आहात? birthday today we are celebrating? कोणाचा वाढदिवस असा मी साजरा करत आहोत? We are celebrating the birthday of our Lord Jesus Christ. आम्ही येशूचा वाढदिवस साजरा करत आहोत. What gift will you give today to him? आज काय भेटवस्तू तुम्ही त्याला द्या? Jesus is not asking from you to bring him the suit. He's not asking you to decorate. He's not asking anything of this world. आणि मग आज येशू तुम्हाला काही कोट सूट मागत नाहीये, कुठलं डेकोरेशन तो तुम्हाला मागत नाही, जगी कोणतीही गोष्ट तो तुम्हाला मागत नाही. I think so. You have seen the poster. Cross is there and the red cloth is put on that cross. आणि कदाचित तुम्ही ते पोस्टर पाहिलेलं असेल की एक क्रॉस आहे आणि त्या क्रॉसवरती एक लाल वस्त्र त्याच्यावरती टाकलेलं आहे. And down one sentence is written. आणि खाली एक वाक्य त्याच्या लिहिलेलं आहे. Jesus, how much do you love me? आणि तिथं लिहिलेलं आहे की मी येशूला विचारलं, येशू तू माझ्यावर किती प्रेम करतो? Jesus replied, येशू म्हणाला, so much I love you, and he stretched out his arm and died on that cross. आणि त्यानं आपले बाहू पसरले आणि तो म्हणाला की मी इतकं प्रेम तुझ्यावरती करतो. आपले हात पसरले आणि त्या वधस्तंभावरती त्यानं आपला प्राण दिला. Jesus loves you and me so much. येशू तुमच्यावर माझ्यावर इतकं प्रेम करतो To set us free from that bondage of corruption. आणि त्या नाशाच्या बंधनापासून आम्हाला वाचवण्यासाठी, आम्हाला त्या गुलामगिरीपासून मुक्त He करण्यासाठी came in this world and took the birth. He took a form of a man and was born as a man in this world. आणि स्वर्ग त्यानं तुच्छ मांडलं आणि या पृथ्वी तलावरती मनुष्य रूप धारण करून तो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये उतरून आला. Jesus walked on this road. He healed the people. He preached the good news to all. आणि या पृथ्वीवरती तो चालला, त्यानं सुवार्ता सांगितली, लोकांना बरं केलं, त्यानं ह्या सगळ्या गोष्टी लोकांना शिकवलेल्या आहेत. He went on the cross for your sake and my sake. आणि तो वधस्तंभावरती गेला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. Every year Jesus is not been born again and again. आणि प्रत्येक वर्षी काय येशू पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही. Once for all Jesus was born and died on that cross. He rose up again from the dead and he is sitting on the throne of God. आणि सर्वांसाठी एकदाच येशूने ह्या पृथ्वीवरती जन्म घेतला आणि एकदाच तो वधस्तंभावरती तो गेला. त्याला तो मेला इतकंच नाही, त्याला पुरण्यात आलं, पुरल्यानंतर तो पुन्हा उठला आणि आज तो स्वर्गामध्ये आहे. Why we have come from Miraj to tell you about this Christmas? आणि का मग आम्ही पूर्ण मिरजेपासून इथपर्यंत ही ख्रिसमसची वार्ता सांगण्यासाठी तुमच्याकडे आलेला When आहोत. Jesus was born, ज्यावेळेस येशू जन्मला the angels came from heaven to earth to tell the good news. आणि स्वर्गदूत आले स्वर्गामधून पृथ्वीपर्यंत आणि त्यांनी ती सुवार्ता सांगितली. Can't we come from Miraj to Malay to preach the good news? आणि मग आम्ही मिरजेवरून मालेपर्यंत येऊ शकत नाही का ती सुवार्ता This is सांगण्यासाठी? a good news that when Jesus was born, the angel said, fear not. आणि मग ही सुवार्ता आहे, ही चांगली बातमी आहे. ज्यावेळेस देवदूत आले आणि म्हणाले की भिवू नका, Fear not. भिवू नका. Dear people of Malay, fear not for anything.
आणि मानेच्या लोकांना कशासाठी भिवू नका. If you are any kind of things, if you are carrying the bondage of corruption, a depression, a hopelessness life, if you are carrying your life, do not fear. God आणि जर loves you. कोणतेही प्रकारचं बंधन तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये वागवत असाल, तुमच्या मनावरती तुम्ही बोझ वागवत असाल, मग ते कदाचित आर्थिक भय असेल, कदाचित एकाकीपणाचा भय असेल, मानसिकतेचा भय असेल, येशूचं वचन सांगतं भिवू नका. Dear people of God, माझ्या प्रियानो, good news of Christmas is this. आणि ख्रिस्त जन्मोत्सवाची हीच आनंदाची For बातमी आहे. unto you and me, the Malay people, the Savior is born on 2024 years ago for you and me. आणि माझ्या प्रियानो, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, या माले गावासाठी येशू ख्रिस्त म्हणजे स्थारणारा 2024 वर्षापूर्वी जन्मलेला आहे. You don't have to live under that bondage. आणि मग आता तुम्हाला त्या बंधनाच्या अधीन राहून जगण्याची गरज नाहीये. If you believe in Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास if you ठेवता accept Jesus into your life, आणि जर तुम्ही येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकारता, God will change your life. येशू देव तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. Jesus has not come to change your religion. आणि येशू काय तुमचा धर्म बदलायला आलेला नाहीये. Jesus has come on this earth to change our life. आणि येशू या पृथ्वी तलावरती तुमचं जीवन बदलायला आलेला आहे. And he has come to give us the true joy which world and anything can give to us. आणि मग तो तुम्हाला खरा आनंद, खरी शांती तो तुम्हाला द्यायला आलेला आहे, जी जग आणि जगातली कोणतीही वस्तू तुम्हाला देऊ शकत नाही. Before 1985, I lived a hopeless life. आणि 1985 च्या पूर्वी मी सुद्धा एक आशाहीन जीवन जगत होतो. Upon our family, somebody did a witchcraft, and I didn't want to live in that आणि frustration. आमच्या परिवारावरती कोणीतरी करणी केलेली होती आणि त्यामुळे संपूर्ण घराचं वातावरण बदललेलं होतं. आणि त्या अधीनतेमध्ये, त्या मानसिकतेमध्ये मला जगायची इच्छा I नव्हती. wanted to commit suicide. I didn't want to live on this earth. आणि मग मला आत्महत्या करण्याची इच्छा होत होती, मला जगण्याची इच्छा नव्हती. But Jesus came into my life. That true joy of Christmas came into my life and it changed my life. पण येशू माझ्या जीवनात आला. तो खरा ख्रिस्ताचा जो आनंद आहे, तो ख्रिसमसचा आनंद माझ्या जीवनामध्ये आला आणि त्याने मला नवीन जीवन दिलं. Dear people of God, माझ्या प्रियानो, you may come like this for prayer and the celebration and you may go. आणि अशा प्रकारे तुम्ही कदाचित ह्या उत्सवामध्ये सामील व्हाल आणि मग तुम्ही जाल, But your life will never change. पण तुमचं जीवन बदलणार नाही. But when you believe in Jesus and when you accept into your life, God will change your life. पण ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवणार आहे आणि ज्यावेळेस येशूला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारणार आहे, देव तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. Jesus, his name is a savior. येशूच्या नावाचा अर्थ आहे तारणारा. He was born on this earth as a savior. आणि तो ह्या पृथ्वीवरती तारण देण्यासाठी जन्मलेला आहे. Today we have a grace of God upon our life. आज आपल्या जीवनावरती देवाची कृपा आहे. We to receive that salvation, we don't have to do anything. आणि मग ते तारण प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही करायची गरज नाही. Heaven is a free gift for you and me. आणि स्वर्ग हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अगदी फुकट अशी मिळालेली भेट आहे. We are sinners. We cannot buy. We cannot achieve that salvation, the heavenly gift. आणि मग आपण पापी आहोत, आम्ही काय आपण किंमत देऊन ते स्वर्ग आपण विकत घेऊ शकत नाही किंवा कुठल्या कर्मकांडाने ते आपण प्राप्त करू शकत नाही. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, He knows we all are sinners. त्याला माहिती आहे की आपण सर्वजण पापी आहोत. But God is a love. पण देव हा प्रीती आहे. But God also is a just God. पण तरी जे देव जो प्रीती आहे, पण तो देव न्यायी देखील आहे. God is love. देव हा प्रीती आहे. So He doesn't want to punish us. आणि म्हणून त्याची इच्छा नाही की त्याला आपल्याला शिक्षा करावी. But He's a just God, so He has to punish the sin. कारण तो न्यायी असल्यामुळे त्या पाप्याला पापाच्या गोष्टीने त्याला शिक्षा देणं कर्मप्राप्त होतं. So He did not punish you and me, but instead of us, He punished Jesus on that म्हणून cross. त्याने तुम्हाला आणि मला ती शिक्षा दिली नाही, पण आपल्या बदल्यामध्ये त्याने येशूला त्या वधस्तंभावरती ठेवलं. Jesus took all our sins, all bondage of corruption and died on that cross. आणि येशूने सर्व आपले पाप, आपली बंधनं, आपले श्राप, आपले सर्व दुःख जे आहे ते स्वतःवरती घेतले आणि तो त्या वधस्तंभावरती गेलेला आहे. When we just believe that Jesus, आणि ज्यावेळेस आम्ही येशूवर विश्वास ठेवतो. let me tell you one more thing. आणखी एक गोष्ट मला सांगू द्या. Jesus is not a dead God. आणि येशू हा मेलेला देव नाहीये. He is a risen from the dead.
आणि तो मरणातून पुनरुत्थित झालेला देव आहे. What is the proof? आणि त्याचा पुरावा काय आहे? History is the proof. आणि त्याचा पुरावा इतिहास आहे. My life is a proof. माझं जीवन हे त्याचा पुरावा आहे. If Jesus wouldn't have been risen from the dead, he wouldn't have changed my life. आणि जर येशू मेलेल्यातून पुन्हा उठलेला नसता तर माझं जीवन त्यानं बदललं नसतं. Dear people of God, Jesus is a risen today living God. He is in midst of us. आणि माझ्या प्रियानो, आज पुनरुत्थित येशू तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये इथं आहे. If you just believe in your heart, आणि जर फक्त तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वास, if you open your heart, जर तुमचं अंतःकरण त्याच्यासाठी तुम्ही उघडलं, confess from your mouth that you are a sinner. आणि जर तोंडाने कबुली दिली की मी पापी आहे, Dear Lord Jesus, come into my life. आणि प्रिय येशू ये माझ्या जीवनामध्ये. I believe in you that you died for me on that cross of मी Calvary. विश्वास ठेवत आहे की तू वधस्तंभावरती माझ्यासाठी मेलास. Come Jesus into my life. ये येशू माझ्या जीवनामध्ये. Cleanse me, wash me by your precious blood. आणि मग तुझ्या मौल्यवान रक्ताने मला शुद्ध कर, मला धुव. Jesus will come and cleanse you from all of your sins. आणि येशू येऊन तुमच्या सर्व पापापासून तुम्हाला शुद्ध करेल. And he will give a new life to live with a hope and joy. आणि तो तुम्हाला एक नवीन जीवन देईल, जे नवीन आशा, नवीन शांती, नवीन आनंद तुमच्यासाठी घेऊन येईल. This is a good news we have come to preach to you. आणि हीच आनंदाची वार्ता सांगण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेले आहोत. In 1985, just by faith I accepted Jesus. 1985 ला मी विश्वासाने येशूचा स्वीकार केला. I said, Jesus, if it is you, I don't want anything of this world. मी येशूला म्हणालो की येशू जर तू आहेस, मला या जगातलं काही नको आहे. I just want you. मला फक्त तू हवा आहेस. I believed in Jesus and I accepted. मी ईश्वर विश्वास ठेवला आणि मी त्याचा स्वीकार केला. Dear people of God, माझ्या प्रियानं, if I had not accepted Jesus in 1985, जर 1985 ला जर मी येशूचा स्वीकार केला I would नसता, have been dead long. मी कधीच मरून गेलो असतो. But the life which I'm living, it is because of Jesus Christ. पण जे जीवन मी आज जगत आहे ते फक्त आणि फक्त येशूमुळे जगत आहे. Because Jesus is born to save our life. आणि येशू आपलं जीवन वाचवण्यासाठी आलेला आहे. Shall we close our eyes this moment? या क्षणाला आपण आपले नेत्र बंद करूया. Thank you, Lord Jesus. धन्यवाद परमेश्वर. As we have heard the story of mother and 3 children, आणि जसं आपण त्या आईची आणि त्या 3 मुलांची गोष्ट ऐकलेली आहे, the eldest son brought a beautiful cake for mother's birthday. आणि मोठ्या मुलानं आईसाठी खूप सुंदर असा केक आणलेला आहे. Second son bought a beautiful sari for his आणि mother's दुसऱ्या birthday. मुलानं खूप सुंदर अशी साडी आपल्या आईच्या वाढदिवसाला आणलेली आहे. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, the youngest daughter, she gave her life to her mother, her love to her mother. पण जी लहान मुलगी होती तिने आपलं जीवन, आपलं अंतःकरण आपल्या आईला दिलेलं आहे. What gift would you like to give to Jesus today? आज येशूला तुम्ही काय भेट देऊ इच्छिता? People of Male, आणि मालेच्या लोकांनो, we all have come together to celebrate the birthday of our Lord Jesus. आणि आम्ही सर्वजण येशूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथं आलेलो आहोत. What gift would you love to give to your Jesus today? आणि आज येशूला तुम्ही काय भेट देऊ इच्छिता? Jesus is not expecting anything from your, money, your earthly things. Nothing. He is not expecting anything from you. आणि आज येशू तुमच्या पैशाची अपेक्षा त्याला नाहीये. तुमच्या जगीत कुठल्याही गोष्टीची अपेक्षा त्याला नाहीये. Would you give your life to Jesus? Would you give your heart to Jesus today? काय तुम्ही तुमचं जीवन येशूला देणार आहात? काय तुम्ही तुमचं अंतःकरण आज येशूला देणार आहात? That's the best gift we can give to God आणि today. हेच उत्तम जे भेट जे आहे ते मी येशूला देऊ इच्छितो. And this Christmas, I tell you, will change your life. आणि मला सांगू द्या, हा जो ख्रिस्त जन्मोत्सव आहे तो तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार And नाही. today onward, you will be not the same person. आणि आजपासून तुम्ही तेच सेम व्यक्ती असणार नाही. When you believe in Jesus and give your heart to Jesus, आणि ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवताना आपलं अंतःकरण येशूला देता, when Jesus will come into your life, आणि ज्यावेळेस येशू तुमच्या जीवनामध्ये येतो, He will change your life. तो तुमचं जीवन He will बदलतो. change your entire family's life. तो तुमच्या संपूर्ण परिवाराचं जीवन बदलतो. Only one thing you need to do. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. We are not come here to change your religion. आम्ही इथं तुमचा धर्म बदलण्यासाठी नाही If आलेलो. you are living any kind of bondage of any addiction, any kind of bad habits, or in adultery or any bondages,
Today Jesus has come to set you free today. आणि मग आज कोणत्याही प्रकारच्या बंधनामध्ये जर तुम्ही आज असाल, व्यसनाचं बंधन असेल, कुठल्या दुसऱ्या गोष्टीचं बंधन असेल, व्यभिचाराचं बंधन असेल, करणीचं बंधन असेल, आज येशू तुम्हाला मुक्त करण्यासाठी आलेला आहे. What you need to do is today, आज तुम्हाला काय करायचं आहे? as you have heard the word of the Lord, जसं तुम्ही देवाचं वचन ऐकलेलं आहे, I am just an instrument. I'm not a God. I'm not here to come to change your life. आणि मी फक्त देवाच्या हातामध्ये एक माध्यम आहे. मी काही देव नाहीये. मी फक्त ती वचन तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. Jesus came into my life and he changed my life. येशू माझ्या जीवनामध्ये आला आणि त्यानं माझं जीवन बदललं. And Jesus is here today in midst of us. आणि आज येशू आज आपणामध्ये आहे. If you just believe him and then accept into your life, आणि फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं, Jesus will come into your life. येशू तुमच्या जीवनामध्ये येईल. After this meeting, we will go back home. आणि ह्या मीटिंग नंतर आम्ही घरी जाऊ. But when you accept Jesus into your life, पण ज्यावेळेस तुम्ही येशूचा स्वीकार आपल्या अंतःकरणामध्ये करणार आहात, Jesus will be with you all the time. तो सर्वदा तुमच्या बरोबर असणार आहे.